Congress leader Prithviraj Chavan has refused to apologize for his remarks on Operation Sindoor. Chavan had claimed that India was defeated on day one of the military engagement with Pakistan in May. आणि दोन न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश दोन अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ते सगळे संपले कारण त्याला युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडं 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्याला काय अर्थ राहिला नाही. कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आत्ता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटरसुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर आता हे सगळं बदललं आहे. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळं. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कंप्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. His remarks sparked a strong backlash from BJP leaders who accused the Congress of being pro-Pakistan. मैं उनके बयान की घोर निंदा करता हूं. ये कांग्रेस पार्टी हमेशा ही पाकिस्तानी परस्त रही है. ये कांग्रेस पार्टी हमेशा देश को अपमानित करती रही है. ये पार्टी, इनके राहुल गांधी, इनके नेता जब विदेश में जाते हैं तब भारत का अपमान करते हैं. मैं इनके अपमान की घोर निंदा करता हूं. वो ऑपरेशन सिंदूर जो पूरे दुनिया इसकी तारीफ कर रही है, हम भी गए थे उसमें. हमारा एक ग्रुप था जिसमें हम जापान, कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर गए थे और हमारी टेक्नोलॉजी की तारीफ हुई. इसके वीडियो फुटेज हैं कि हमने उनके 9 आतंकी ठिकाने और उनके एयरबेस से तबाह कर दिए, पाकिस्तान को घुटने पिला दिया. और इस तरह पृथ्वीराज चौहान जो कांग्रेसी नेता हैं, सीनियर नेता हैं, वो भारत के अपमानित करने में उनके उसकी घोर निंदा करता हूं. और ये पूरा देश उनको देख रहा है और कांग्रेस को सबक सिखा देगा. This is not INC Indian National Congress. It is INC Islamabad National Congress. It is ANC Anti-National Congress. This statement of Prithviraj Chavan is nothing new or surprising. He has also mocked Operation Mahadev and called it communal in the past. And Sena ka apman has become Congress ki pehchan. The statement made by Prithviraj Chavan that we lost within one day of Operation Sindoor, we lost aircrafts, what is the need of Indian Army, why don't we give other job to the 12 lakh soldiers, all of these statements have been made by Rahul Gandhi also. So he is echoing Rahul Gandhi's words. Rahul Gandhi had said Sena ki pitai hui, Supreme Court came down hard on him. Rahul Gandhi said what is the need of Indian Army. We have seen how the Congress has questioned surgical strike, Balakot airstrike, and even Operation Sindoor. They've called it Chutput, surrender, failure. We have seen how they've called Sena Pramukh as Sadak Ka Gunda. We have seen the manner in which time and again they have defeated or tried to attack the manobel of the armed forces, and that too on Vijay Divas. On the day when we are celebrating our victory over Pakistan, they have given a handle to Pakistan. So this has become the constant theme of Congress party, and that's why they are not taking any action against Prithviraj Chavan, because he has articulated the statements of Rahul Gandhi and Sonia Gandhi, and if it is not so, they must remove him, but they will not remove him. They endorse his statements. कौन क्या कह रहा है
ये उससे मुझे कुछ लेना देना नहीं। सेना के शौर्य पर किसी को गाली देने का अधिकार नहीं है। जो लोग सेना के शौर्य को अपमानित करते हैं वो कभी देश हित की बात सोच ही नहीं सकते। पहली बार नहीं कि लोग इस तरीके से बयानबाजी दे रहे हैं। मैं सीधा कह रहा हूं, कांग्रेस पार्टी हो चाहे कोई हो, चाहे वो नकली हो चाहे ओरिजिनल हो, लेकिन विपक्ष और कांग्रेस की एक आदत सी बन गई है कि देश को अपमानित करना, सेना के शौर्य को अपमानित करना, ये देश कभी बर्दाश्त नहीं करेगा। This morning, when reporters questioned Prithviraj Chavan about the backlash to his statement, he said, "I will not say sorry, haven't said anything wrong and have nothing to apologize for." आप कुछ क्लैरिफिकेशन देना चाहेंगे कि आप मैं बाद में आराम से बात करूंगा, अभी आराम से बात करेंगे। तो आपको जो बयान है उस पर आप माफी मांग रहे हैं या फिर बिल्कुल regret सवाल है नहीं कुछ उठता, किसी सवाल तरह का? बिल्कुल सवाल नहीं उठता, हाँ जी सर, नहीं सवाल नहीं उठता। सवाल मैं बात करूंगा ना डिटेल में। माफी मांगने का सवाल नहीं माफी उठता। का मांगू, लेकिन आपके हिसाब से स्टेटमेंट गलत था क्या सर? बिल्कुल क्योंकि नहीं। लोग मीडिया में वही सब जगह ऐसे ही चला कि अपमान हुआ है। मैं करूंगा, डिटेल बात करूंगा। जी, आई विल टॉक टू मीडिया प्रॉपर्ली। सो आर यू अपोलोजाइजिंग राइट नाउ? अरे आउट ऑफ द क्वेश्चन, ओके, माय राइट टू आस्क क्वेश्चंस। हाँ। अभी ये मत लो यार, अच्छा ठीक, बिल्कुल मेरा राइट है, कॉन्स्टिट्यूशन गिव्स मी राइट टू आस्क क्वेश्चंस। हाँ। चलो अभी